नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संसदेविषयी जी काही महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. संसदीय समित्या असतील किंवा संसदेची अधिवेशनं असतील किंवा त्याचप्रमाणे जे काही प्रश्नकाळ आहे ते सगळं त्या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग अभ्यासूयात. मात्र तत्पूर्वी बघा, आपल्या बॅचेचं थोडंसं प्रमोशन आहे. राज्यसेवा विजयश्री बॅच आपली सुरू आहे. फी फक्त ₹499 त्या ठिकाणी असणार आहे पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी. पुढे बघा, चालू घडामोडीचे आपले नोट्स त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. ऍप्लिकेशन मधून ते तुम्ही बॅच जी आहे याची सुद्धा हे बुक जे आहे ते त्या ठिकाणी घेऊ शकता. आपली फाउंडेशन बॅच सुरू आहे. स्पेशल एनसीईआरटी बॅच सुरू आहे. याचे प्रवेश सुद्धा सध्या आपल्याकडे सुरू आहेत. 2025 साठी राज्यसेवेची जी विद्यार्थी तयारी करतायत त्यांच्यासाठी ही बॅच महत्त्वपूर्ण असणार आहे. पुढे बघा, कंबाईनचे जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांच्यासाठी सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यानंतर हे कुठं भेटेल तुम्हाला, तर अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन आहे. ते ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा, त्यावर तुम्हाला ह्या बॅचेस भेटतील. तसेच आपलं अभ्यास मित्र नावाचं त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनल आहे आणि इन्स्टाचं पेज आहे, ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. पुढे जाऊयात आपण संसदेविषयी आपण त्या ठिकाणी जाणून घेऊयात. आता संसद म्हटल्यानंतर संसद हा जो काही शब्द आहे तो कोणत्या भाषेतून घेण्यात आला ते आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा, फ्रेंच ही भाषा आहे. फ्रेंच या भाषेतून संसद हा जो काही शब्द आहे तो त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे कोणत्या देशाला संसदेची जननी असं म्हटलं जातं, तर ब्रिटनला काय म्हटलं जातं, तर संसदेची जननी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. त्याचप्रमाणे आता भारतीय संसदेचा जर आपण विचार केला तर भारतीय संसदेचे किती अंग आहेत किंवा भारतीय संसदेचे किती भाग आहेत, तर 3 भाग आहेत. 3 भाग कोणते कोणते, तर बघा, राज्यसभा आहे, त्याचप्रमाणे लोकसभा आहे आणि राष्ट्रपती. हे 3 भाग अत्यंत महत्वाचे आहेत. ठीक आहे, राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती. ठीक आहे. आता इकडे जर आपण बघितलं, ठीक आहे, राज्यसभेशी संदर्भातलं जे काही कलम आहे ते काय आहे, कलम 80 मध्ये याची तरतूद आहे. लोकसभेची तरतूद जर आपण बघितलं कलम 81 मध्ये आहे आणि राष्ट्रपती पदाविषयी तरतूद जर आपण बघितलं तर कलम 52 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग आपण या लेक्चरमध्ये राज्यसभा आणि लोकसभेवर जास्तीत जास्त फोकस जो आहे तो त्या ठिकाणी करणार आहोत. आता फरक लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला. काय म्हटलेलं आहे, संसदेत किती भाग आहेत म्हटलेलं आहे. संसदेचे किती भाग आहेत, तर 3 भाग आहेत. मात्र संसदेचे किती सभागृह आहेत, 2 सभागृह आहेत. ठीक आहे, संसदेत किती सभागृह आहेत, 2 सभागृह. एक आहे राज्यसभा आणि दुसरा आहे लोकसभा. ठीक आहे. आता भारतीय संसदेच्या बाबतीत अजून एक महत्वाची बाब म्हणजे याची निर्माण कोणी केलेलं आहे किंवा याची निर्मिती कोणी केलेली आहे, तर बघा, पुढे जाणून घेऊयात आपण. भारतीय संसदेची इमारत जी आहे, जी तुम्हाला म्हणजे जी जुनी संसद आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपली नवीन संसदेची त्या ठिकाणी बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि तिकडे सगळं शिफ्ट झालेलं आहे. मात्र जे काही जुनं संसद भवन होतं त्याची काही स्थापना आहे किंवा त्याचं जे काही बांधकाम आहे ते कोणी केलेलं आहे, तर ते महत्वाचं आहे. तर नाव लक्षात घ्या, एडविन ल्युटियन्स. ठीक आहे, एडविन आणि त्याचप्रमाणे हर्बर्ट बेकर यांनी काय केलेलं आहे, तर आत्ताचं राष्ट्रपती भवन असेल, त्याचप्रमाणे जुनं संसद भवन असेल, त्याचप्रमाणे वेगवेगळे जे काही राज्याचे त्या ठिकाणी भवन आहे, जसं हैदराबाद हाऊस आहे, म्हैसूर हाऊस आहे, जसं आपलं महाराष्ट्राचं जे काही महाराष्ट्र सदन आहे, तसं वेगवेगळ्या राज्यांचे काय आहेत, तर त्या ठिकाणी सदनं आहेत. त्यापैकी काही सदनांचं बांधकाम जे आहे ते या दोघांनी त्या ठिकाणी केलेलं आहे किंवा त्याचे काही रचनाकार आहेत ते कोण आहेत, तर हे दोघं, एडविन आणि हर्बर्ट, ही 2 नावं लक्षात ठेवायची आहेत. त्याचबरोबर जवळपास 1000पेक्षा जास्त बंगले जे आहेत ते त्यांनी या परिसरामध्ये बांधलेले होते. त्यामागचा हेतू काय होता, तर ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, हे जे काही राष्ट्रपती भवन वगैरे आहे त्यावेळेस जो काही व्हाईसराय होता त्याच्या राहण्यासाठी हे त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं होतं आणि पुढच्या काळामध्ये संसदेचं जे काही काम आहे ते सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण झालेलं होतं. ठीक आहे, तर हे 2 वास्तुविशारद तुम्हाला लक्षात ठेवायचे किंवा रचनाकार लक्षात ठेवायचे. इमारत बांधकाम जे आहे ते एडविन ल्युटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी त्या ठिकाणी केलेलं आपल्याला सांगता येईल. पुढे जाऊयात आपण. तुम्हाला इथे दिसत असेल बघा, ठीक आहे, जुनी संसद भवन दिसतं इथं आणि हे जे काही राष्ट्रपती भवन आहे ते आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचं बांधकाम जे आहे त्याला म्हटलं यांनी केलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. आता संसदेचं भाषण केलेले भारतीय संसदेत भाषण केलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण कोण आहेत, प्रश्न एखाद्या वेळेस आपल्याला विचारलं जाऊ शकतं, कारण की हे आपल्या वाचनात नसतं. लक्षात घ्या, भारतीय संसदेत भाषण केलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण कोण आहेत, तर डी आयझनहॉवर नावाचे एक आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात राष्ट्राध्यक्ष, जिमी कार्टर आहेत, बिल क्लिंटन आहेत, बराक ओबामा आहेत. या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी काय केलं होतं, भारतीय संसदेमध्ये भाषण केलेलं होतं.
तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आपण हळूहळू काय करणार आहोत, तर त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण जी काही माहिती आहे ती पुढे अभ्यासणार आहोत. ही सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती आहे परीक्षा दृष्टिकोनातून, लक्षात घ्या. ओके, कोण कोण आहेत भाषण करणारे, तर डी आयझनहॉवर आहेत, 1959 मध्ये त्यांनी भाषण केलं होतं. जिमी कार्टर 1978, बिल क्लिंटन 2000 साली आणि बराक ओबामा 2010 साली भारताला होते आणि त्यावेळेस त्यांनी हे भाषण जे आहे ते केलं होतं. पुढे बघा, संसदेचे अधिवेशन जे आहेत ते कधी पार पडतात, तर यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायची 3 महत्वपूर्ण अधिवेशन संसदेचे लक्षात घ्यायचे आहेत, ज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्यानंतर पावसाळी अधिवेशन आहे आणि हिवाळी अधिवेशन आहे. मग आता यांचा कालावधी काय आहे महत्वाचा आहे. ठीक आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन कधी भरतं, फेब्रुवारी ते मे महिन्यामध्ये त्या ठिकाणी ते असतं. पावसाळी अधिवेशनाचा कालावधी आहे जुलै ते सप्टेंबर. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाचा कालावधी काय आहे, नोव्हेंबर ते डिसेंबर. ठीक आहे, तर या दरम्यान जी काही सदनं आहेत ती काही काळ स्थगित सुद्धा असतात, लक्षात घ्या. तर हे 3 महत्वपूर्ण अधिवेशनं जी आहेत ती संसदेची पार पडत असतात. ठीक आहे, अर्थसंकल्पीय, पावसाळी आणि हिवाळी. पुढे बघा, आता लोकसभा आणि राज्यसभेविषयी आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत, महत्वपूर्ण जे काही इन्फॉर्मेशन असेल ते. आता लोकसभेच्या बाबतीत जर आपण बघितलं तर याला काय काय म्हटलं जातं. ठीक आहे, लोकसभेला कनिष्ठ सदन म्हणून सुद्धा ओळखलं जातं, हाऊस ऑफ पीपल म्हणून सुद्धा ओळखलं जातं, जनतेचे सदन म्हणून सुद्धा ओळखलं जातं, प्रथम सदन, तात्पुरते सदन आणि तरुणांचे सदन म्हणून याला त्या ठिकाणी ओळखलं जातं. तर ह्या वेगवेगळ्या नावाने लोकसभेला आपण ओळखतो. ठीक आहे, कनिष्ठ सभागृह आहे, हाऊस ऑफ पीपल म्हटलं जातं, जनतेचं सदन आहे, ठीक आहे, प्रथम सदन, तात्पुरते सदन आणि तरुणांचे सदन म्हटलं जातं. यानंतर राज्यसभेच्या बाबतीत जर आपण बघितला तर हे काय आहे, वरिष्ठ सदन आहे, वरिष्ठ सभागृह आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याचप्रमाणे काउन्सिल ऑफ स्टेट्स म्हटलं जातं, प्रसिद्ध लोकांचं सदन म्हटलं जातं, द्वितीय सदन आहे, स्थायी सदन आहे आणि वरिष्ठांचं सदन आहे. कारण की जर आपण बघितलं त्याच्यामध्ये ज्येष्ठ लोक जे आहेत ते आपल्याला सहसा पाहायला मिळतात, किंवा जर आपण बघितलं शिक्षित लोकांचं सदन म्हणून सुद्धा त्याला त्या ठिकाणी ओळखलं जातं. बऱ्याचदा काय होतं, तर लोकसभेच्या माध्यमातून कोणी या ठिकाणी लोकसभेवर जाऊ शकतो, मात्र त्या ठिकाणी काहींना, काही शिक्षित लोकांना किंवा काही जर आपण बघितलं जे काही हुशार आहेत किंवा वेगळ्या क्षेत्रातले नामवंत व्यक्ती आहेत, अशांना सुद्धा संधी जी आहे ती राज्यसभेमध्ये त्या ठिकाणी मिळते. त्यामुळे शिक्षित लोकांचं सदन म्हणून त्याला त्या ठिकाणी ओळखलं जातं. आता परीक्षेमध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो, मेन्सला मागे प्रश्न आलेला होता, लक्षात घ्या. त्यामुळे या बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. कनिष्ठ सदन असेल, हाऊस ऑफ पीपल असेल, जनतेचं सदन असेल, तात्पुरतं असेल, तरुणांचं असेल, तर या बाबी महत्वाचं आहे. तरुणांचं सदन आहे हे आणि हे वरिष्ठांचं सदन आहे. 30 वर्ष लक्षात घ्यायचं आणि 25 वर्ष लक्षात घ्यायचं आहे. ओके, पुढे बघा, आता लोकसभेत सदस्यांची संख्या किती आहे, सध्या किती आहे, काय बदल झालेले 2019 साली वगैरे, ते आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. बघा, कमाल सदस्य संख्या किती आहे लोकसभेची, 552 आहे. किती, 552. या 552 पैकी 550 कशाचे आहेत, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधून येणारे सदस्य आहेत आणि 2 सदस्य जे आहेत ते कुठून, अँग्लो इंडियन सदस्य आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. त्याचप्रमाणे बघा, या 550 पैकी 530 सदस्य राज्यांमधून त्या ठिकाणी येतात आणि 20 सदस्य केंद्रशासित प्रदेशामधून येतात. बघा, महत्वपूर्ण लक्षात घ्यायचं आहे. 552 जर आपण बघितलं कमाल सदस्य संख्या लोकसभेची आपल्याला सांगता येते. या 552 पैकी 550 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधून सदस्य निवडून दिले जातात. 2 सदस्य जे आहेत ते अँग्लो इंडियन आणि या 550 पैकी 530 राज्यांमधून आणि 20 केंद्रशासित प्रदेशामधून. आता एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, एक बदल झालेला आहे कशामध्ये, या 552 मध्ये. ठीक आहे, कोणता बदल, तर बघा, अँग्लो इंडियन साठीचं जे काही आरक्षण होतं ते घटना दुरुस्ती म्हणजे 104वी जी काही घटना दुरुस्ती आहे त्या 104व्या घटना दुरुस्ती अंतर्गत काय करण्यात आलेलं आहे, अँग्लो इंडियनसाठीचं आरक्षण जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे. त्यामुळं आता लोकसभेची जी काही सदस्य संख्या आहे, कमाल सदस्य संख्या, ती किती, 550 आहे. ठीक आहे, आधी किती होती, 552 होती, मात्र आता किती आहे, 550 आहे. कारण की हे आरक्षण जे आहे ते काय करण्यात आलेलं आहे, रद्द करण्यात आलेलं आहे. ओके, तर ह्या बाबी लक्षात घ्या. पुढे बघा, 550 जे आहेत ते मग राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधून येतात. ओके, त्यानंतर अँग्लो इंडियनचे काय, तर एकही नाही, कारण की त्यांचं आरक्षण जे आहे ते आता रद्द करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, अँग्लो इंडियन्स कोण आहेत, बघा, एखाद्या जर आपण बघितलं एखादा व्यक्ती आहे, त्याचा वडील काय होता, तर त्या ठिकाणी ब्रिटिश व्यक्ती होता आणि त्याची आई जी आहे ती भारतीय व्यक्ती होती.
त्याला काय म्हटलं जातं, अँग्लो इंडियन असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर ही बाब लक्षात घ्यायची. सध्या किती आहेत कमाल सदस्य संख्या, 550 आहे, लक्षात घ्या. पुढे बघा, आता लोकसभा आणि राज्यसभेच्या बाबतीत आपण त्या ठिकाणी काही बाबी ज्या आहेत त्या पाहणार आहोत. लोकसभेशी संबंधित कलम जे आहेत ते कलम 81 आपल्याला लक्षात घ्यायचे. ठीक आहे, लोकसभेशी संबंधित कलम 81 आणि राज्यसभेशी संबंधित कलम काय आहे, 80 आहे. त्यानंतर कार्यकाळ काय आहे लोकसभेचा, 5 वर्ष आहे. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, 42वी घटना दुरुस्ती जी होती त्या 42व्या घटना दुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ वाढून किती करण्यात आला होता, 6 वर्ष करण्यात आला होता. ठीक आहे, बघा 42वी जी काही घटना दुरुस्ती आहे त्या घटना दुरुस्तीनं काय करण्यात आलं होतं, तर लोकसभेचा कार्यकाळ किती 5 वर्षावरून 6 वर्ष करण्यात आला होता. मात्र नंतरच्या 44व्या घटना दुरुस्तीने हे काय करण्यात आलं होतं, तरतूद रद्द करण्यात आली. पुन्हा ते 5 वर्ष त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. त्यामुळं सध्या काय आहे, लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्ष आहे. त्याप्रमाणे लोकसभा हे जे आहे ते काय होतं, भंग होऊ शकते किंवा विसर्जित केलं जाऊ शकतं. मात्र राज्यसभा जे आहे ते विसर्जित होत नाही आणि राज्यसभेचा कार्यकाळ काय आहे, 6 वर्ष आहे. ठीक आहे, आपण बघता लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्ष आहे आणि राज्यसभेचा 6 वर्ष आहे. त्याचप्रमाणे हे विसर्जित केलं जाऊ शकतं आणि हे विसर्जित होत नाही. ठीक आहे, आता पात्रता काय आहे बघा, ज्या सदस्यांना लोकसभेत निवडून जायचं आहे त्यांच्यासाठी पात्रता काय आहे, भारताचा नागरिक असावा, वय वर्ष 25 पूर्ण असावं, त्याचप्रमाणे सरकारमध्ये कोणतेही लाभाचं पद तो व्यक्ती धारण करणारा नसावा आणि वेडा किंवा दिवाळखोर नसावा. अशांना काय करता येतं, लोकसभेमध्ये निवडून जाता येतं. पुढे बघा, राज्यसभेच्या बाबतीत जर आपण बघितलं तर पात्रता सारखे आहेत, मात्र एक फरक लक्षात घ्यायचा आहे. भारताचा नागरिक, वयोमर्यादा किती, 30 वर्ष आहे, सरकारमध्ये कोणतेही लाभाचं पद धारण करू नये आणि वेडा किंवा दिवाळखोर नसावा. फरक काय आहे, वयामध्ये फरक आहे. लोकसभेसाठी वयोमर्यादा 25 वर्ष आहे आणि राज्यसभेसाठी वयोमर्यादा किती आहे, 30 वर्ष आहे. इतकाच फरक तुम्हाला लक्षात घ्यायचा आणि कार्यकाळामध्ये एक फरक आहे, 5 वर्ष आणि 6 वर्ष. ठीक आहे, तर हे दोन फरक तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत लोकसभा आणि राज्यसभेच्या बाबतीत. आता काही महत्वपूर्ण जे काही बाबी आहेत लोकसभेच्या बाबतीतच्या त्या आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. आता लोकसभेचे जे काही प्रोटेम अध्यक्ष असतात बघा, हा संसद हा टॉपिक घेण्यामागचा एक महत्वाचा हेतू काय आहे, तर अलीकडेच नुकत्याच काय झालेल्या आहेत, तर लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. त्यामुळे काय केलं जाऊ शकतं तुम्हाला, तर याच्याशी आधारित प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यासाठी हा भाग तुम्हाला व्यवस्थित कव्हर करून जायचा आहे. बघा, आयोग जर आपण बघितलं तर आयोगाचा पॅटर्न आहे की बऱ्याचदा काय केलं जातं, तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, किती अपक्ष उमेदवार निवडून आले, किती महिला त्या ठिकाणी या लोकसभेमध्ये निवडून आल्या, कितवी निवडणूक होती, कितवे पंतप्रधान आहेत, या सगळ्या बाबी आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यासाठी हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. आता प्रोटेम स्पीकर जे आहेत ते कसे निवडले जातात वगैरे त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. बघा, कोणतीही निवडणूक झाल्यानंतर जर आपण बघितलं, सदस्यांना वगैरे शपथ दिली जाते किंवा नवीन अध्यक्ष निवड होईपर्यंत काय केलं जातं, प्रोटेम स्पीकर जे आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मग ते काय आहे ते आपण जाणून घेऊया. ठीक आहे, ज्यांना लोकसभेचे प्रभारी अध्यक्ष म्हणून सुद्धा आपण ओळखतो. बघा, आता यांची नियुक्ती कशी होते आणि यांच्याकडे जबाबदारी काय असते, कोणाकडे, प्रोटेम स्पीकरकडे. बघा, ओडिसातील बघा कट्टक लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे ज्येष्ठ खासदार भर्तृहरी महताब यांची 18व्या लोकसभेचे प्रभारी लोकसभा अध्यक्ष म्हणून किंवा प्रोटेम स्पीकर म्हणून काय झाली होती, नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे, महताब हे तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, महताब हे नाव लक्षात ठेवा. कुठले आहेत, तर ओडिसा मधल्या कट्टक लोकसभेचे आहेत. ओडिसा मधल्या कट्टक लोकसभेचे हे काय आहेत, तर सदस्य आहेत आणि भाजपाचे ते काय आहेत, तर त्या ठिकाणी खासदार आहेत. यांची 18व्या लोकसभेसाठी, कितवी लोकसभा आहे, 18व्या लोकसभेसाठी काय करण्यात आलेलं आहे, तर प्रोटेम स्पीकर म्हणून त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती जी आहे ती करण्यात आली होती. मात्र ही नियुक्ती कशी होते, कोण करते, प्रभारी अध्यक्षाकडे नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या असतात, अशा सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला इथं मिळून जाईल. बघा, नियुक्तीची प्रक्रिया काय आहे, कोणत्या, प्रोटेम स्पीकरच्या नियुक्तीची प्रक्रिया काय आहे, तर निवडून आलेल्या खासदारांची नवीन लोकसभा स्थापन होते. या नवीन लोकसभेच्या अध्यक्षांच्या निवडीपूर्वी प्रभारी अध्यक्ष जो आहे तो निवडला जातो. बघा, ज्यावेळेस नवीन निवडणूक होते, निवडणूक झाल्यानंतर जे काही खासदार असतात, ठीक आहे, सर्व जे काही खासदार असतात, नवीन लोकसभा निवडून आलेल्या खासदारांची जी काही नवीन लोकसभा स्थापन होते, या नवीन लोकसभेच्या अध्यक्षांच्या निवडीपूर्वी काय केलं जातं, आता आपण बघतो की सध्या ओम बिर्ला हे काय आहेत, तर लोकसभेचे अध्यक्ष आहेत. मात्र त्यांच्या आधी प्रोटेम स्पीकर म्हणून कोणी काम केलं होतं, महताब यांनी काम केलं होतं. मग आता यांच्याकडे काम काय आहे, तर संसदीय परंपरेनुसार
प्रभारी अध्यक्षांच्या नियुक्त्यांमध्ये सर्वात ज्येष्ठ लोकसभा सदस्याला काय केलं जातं? प्राधान्य दिलं जातं. आता हे एक महत्वपूर्ण पॉइंट आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की कोणाला निवडलं जातं. तर प्रभारी अध्यक्षांच्या नियुक्तीमध्ये सर्वात ज्येष्ठ लोकसभा सदस्याला काय केलं जातं? तर प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती त्याची केली जाते. ज्येष्ठ खासदार हा सत्ताधारी पक्षाचा किंवा विरोधी पक्षाचा असू शकतो. बघा, हे महत्वपूर्ण स्टेटमेंट आहे, तुम्हाला स्टेटमेंटमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय म्हटलेलं आहे पहिलं स्टेटमेंट? प्रभारी अध्यक्षांच्या नियुक्तीमध्ये सर्वात ज्येष्ठ लोकसभा सदस्याला प्राधान्य दिलं जातं. त्याचप्रमाणे ज्येष्ठ खासदार हा एकतर तो सत्ताधारी पक्षातला असू शकतो किंवा तो विरोधी पक्षातला सुद्धा त्या ठिकाणी असू शकतो. ठीक आहे. सत्ताधारी पक्ष संसदीय कामकाज मंत्रालयामार्फत प्रभारी अध्यक्षांचं नाव राष्ट्रपतीकडे पाठवतो आणि राष्ट्रपती त्यावर काय करतात? निर्णय घेत असतात. जो पक्षाचं बहुमत आहे तो पक्ष काय करतो? तर त्या ठिकाणी संसदीय कामकाज मंत्रालयामार्फत प्रभारी अध्यक्षाचं जे काही नाव आहे तो राष्ट्रपतीकडे पाठवतो आणि राष्ट्रपती त्याला त्या ठिकाणी मंजुरी देतात किंवा त्याच्यावर निर्णय घेतात. प्रभारी अध्यक्षांचं मुख्य काम काय आहे? आता कार्य आपण त्या ठिकाणी बघूयात. तर प्रभारी अध्यक्ष खासदारांना शपथ देतात. ठीक आहे, शपथ देण्याचं काम ते त्या ठिकाणी करतात. त्याचप्रमाणे प्रोटेम स्पीकरच्या अध्यक्षतेखाली सर्व लोकसभा सदस्य काय करतात? तर शपथ घेतात. ठीक आहे, तुम्ही शपथचा वगैरे व्हिडिओ पाहिला असेल, त्या ठिकाणी ओम बिर्ला होते का? तर नाही. तर कोण होते? प्रोटेम स्पीकर महताब होते, आपल्या लक्षात घ्यायचंय. सर्व सदस्यांना शपथ घेतल्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षांची काय केली जाते? तर निवड करण्याचं काम सुद्धा या प्रोटेम स्पीकरचं आहे. ठीक आहे, लोकसभेच्या अध्यक्षांची निवड कोण करतात? तर प्रोटेम स्पीकर करतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, शपथ घेतल्यानंतर अध्यक्षांची निवड केली जाते. प्रोटेम हा शब्द कुठून आला? ओके, स्टेटमेंट महत्वाचे आहेत. प्रोटेम हे लॅटिन शब्द प्रो टेम्पोर चे लहान रूप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. लॅटिन भाषेत एक शब्द आहे ज्याचं नाव आहे प्रो टेम्परचं, ते त्या ठिकाणी काय आहे? लहान रूप आहे, ज्याचा अर्थ काही काळासाठी किंवा हंगामी आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. प्रोटेम म्हणजेच हंगामी, लक्षात घ्या. ठीक आहे, किंवा काही काळासाठी लक्षात घ्या. लोकसभेच्या नवीन अध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत प्रभारी अध्यक्ष किंवा प्रोटेम स्पीकर हे प्रोटेम स्पीकरची काय केली जाते? तर नियुक्ती या ठिकाणी केली जाते. त्यानंतर बघा, हे 3 प्रभारी अध्यक्ष बनले होते. देशात स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंतच्या सर्व लोकसभेतील अध्यक्षांची निवड एकमताने होत असलेली आहे. दुसरी विशेष बाब जर आपण बघितली तर यापूर्वी प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले गणेश वासुदेव मावळणकर, हुकुमसिंह आणि सोमनाथ चॅटर्जी जे पुढे काय झाले होते? तर त्या ठिकाणी अध्यक्ष सुद्धा त्या बनलेले आपल्याला सांगता येतात. तर काही महत्वाचे पॉइंट सुद्धा पुढे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे काही प्रभारी अध्यक्ष पुढे जाऊन काय झाले होते? लोकसभेचे अध्यक्ष बनलेले होते. मग असे कोण होते? तर गणेश वासुदेव मावळणकर, हुकुमसिंह आणि सोमनाथ चॅटर्जी, जे आधी प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्त झाले होते, नंतरच्या काळामध्ये ते अध्यक्ष सुद्धा त्या ठिकाणी बनलेले आहेत. मग आत्ताच्या या 18व्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जर आपण बघितलं तर प्रोटेम स्पीकर कोण होते? महताब होते आणि त्यांनी काय केलं होतं? ओम बिर्ला यांची दुसऱ्यांदा काय केलेली आहे? तर या ठिकाणी या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड केलेली आहे. ठीक आहे, तर हे प्रोटेम स्पीकर तुम्हाला आता कळून गेलेलं असेल. यानंतर बघा, बऱ्याचदा तुम्ही ऐकलेलं असेल की लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्ताव त्या ठिकाणी मांडला जातो. मग हा अविश्वास प्रस्ताव नेमका काय आहे? कशा पद्धतीने मांडला जातो? आणि संमत झालं तर काय होतं? कोणी मांडला होता? किती वेळ त्या ठिकाणी या संमत झाल्यामुळे सरकार कोसळलं होतं? हे सगळे पॉइंट आपण कव्हर करणार आहोत. बघा, अविश्वास ठराव जर आपण बघितलं तर ठराव मांडण्याच्या स्वीकृतीसाठी किमान 50 सदस्यांचं काय लागतं? समर्थन लागतं. किती? 50 सदस्यांचं समर्थन हा अविश्वास ठराव मांडण्यासाठी त्या ठिकाणी गरजेचा आहे. तुम्हाला 50 सदस्यांचा पाठिंबा जो आहे किंवा समर्थन जे आहे ते असावं लागतं. अविश्वास ठराव स्वीकारण्यासाठी त्याची कारणे सांगायची गरज असते का? तर अविश्वास ठराव स्वीकारण्यासाठी त्याची कारणे सांगायची गरज नसते. त्यानंतर बघा, अविश्वास ठराव संपूर्ण मंत्रिमंडळाच्या विरोधात मांडता येतो. तुम्हाला स्टेटमेंट दिले जातील. ठीक आहे, इकडे स्टेटमेंट दिले जातील आणि प्रश्न विचारला जाईल तुम्हाला अविश्वास प्रस्तावाशी संबंधित. यादी आलेत का प्रश्न? तर यादी सुद्धा आलेली आहे, त्यामुळे लक्षात घ्या. तर संपूर्ण मंत्रिमंडळाच्या विरोधात मांडता येतो. अविश्वास ठराव मंत्रिमंडळ लोकसभेचा विश्वास धारण करत आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी काय केला जातो? मांडला जातो, लक्षात घ्या. पुढे बघा, अविश्वास ठराव लोकसभेत संमत झाल्यास मंत्रिमंडळाला काय करावा लागतो? राजीनामा द्यावा लागतो. हे त्याचे परिणाम आहेत, लक्षात घ्या. जर हा प्रस्ताव संमत झाला तर काय करावं लागतं? राजीनामा द्यावा लागतो. कारण की लोकसभेचा विश्वास धारण करत आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी हे केलं जातं.
आणि जर सदस्यांनी अविश्वास प्रस्तावावर जर त्या ठिकाणी त्याला अविश्वास पारित करण्यासाठी जर मतदान केलं असेल तर अशा वेळी सरकार काय होऊन जातं, कोसळून जातं, लक्षात घ्या. ठीक आहे, तर या बाबी महत्वाच्या आहेत. मग आतापर्यंत किती वेळा अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला, तर 28 वेळा अविश्वास प्रस्ताव जो आहे तो मांडण्यात आला होता. 28वा जो काही अविश्वास प्रस्ताव आहे तो कोणी मांडलेला आहे, तर इंडिया ही जी काही आघाडी आहे, इंडी आघाडी जी आहे, त्या इंडी आघाडीच्या विरोधी पक्षाच्या वतीनं अलीकडे जर आपण बघितलं तर 28वा काय करण्यात आला होता, अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आलेला होता. ठीक आहे, कोणी मांडलेला आहे, गौरव गोगोई यांनी इंडी आघाडीच्या विरोधी पक्षाच्या वतीनं हा काय केलेला आहे, तर अविश्वास प्रस्ताव मोदी सरकारच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी तो मांडलेला होता. मात्र तो काय झालेला आहे, तर पारित झालेला आहे का, संमत झालेला आहे का, तर नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे मोदी यांच्या विरोधात जर आपण बघितलं अविश्वास प्रस्ताव दोनदा त्या ठिकाणी मांडण्यात आला होता आणि दोनदाही तो संमत होऊ शकलेला नाही. ठीक आहे, एकूण किती वेळेस, 28 वेळेस मोदी गव्हर्नमेंटवर 2 वेळा त्या ठिकाणी झालेला आहे, लक्षात घ्या. पहिला जो काही वापर आहे अविश्वास प्रस्तावाचा, पहिला वापर कोणत्या पंतप्रधानाच्या सरकार वेळेस त्या ठिकाणी किंवा कोणत्या पंतप्रधानाच्या वेळेस त्या ठिकाणी तो मांडण्यात आला होता, तर बघा पहिला वापर जवाहरलाल नेहरू सरकार विरोधात 1963 मध्ये हा अविश्वास प्रस्ताव जो आहे तो मांडण्यात आला होता. आणि हा अविश्वास प्रस्ताव कोणी मांडलेला होता, जे.बी. कृपलानी यांनी मांडलेला होता. ही एक बाब लक्षात घ्या, महत्वाचा आहे की पहिला अविश्वास प्रस्ताव कोणाच्या विरोधात आलेला होता, तर पंडित नेहरू सरकारच्या विरोधामध्ये, कधी 1963 मध्ये, आणि तो कोणी आणलेला होता, जे.बी. कृपलानी यांनी आणलेला होता. मग असं कधी झालंय का की अविश्वास प्रस्तावाला मंजुरी मिळाली आणि सरकार कोसळले, तर असं 3दा झालेलं आहे, लक्षात घ्या. बघा, अविश्वास पारित झाल्यानं पडलेली सरकार जर आपण बघितली तर व्ही.पी. सिंह यांचं सरकार 1990 मध्ये पडलेलं आहे. त्यानंतर एच.डी. देवेगौडा यांचं सरकार 1997 साली पडलेलं आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार 1999 मध्ये पडलेलं आहे. आतापर्यंत अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यामुळे 3 सरकार जे आहेत ते कोसळलेले आहेत, लक्षात घ्या. त्यासाठी अविश्वास प्रस्ताव महत्वाचा आहे. मंत्रिमंडळ लोकसभेचा विश्वास धारण करत आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी ते काय केलं जातं, तर आणलं जातं, लक्षात घ्या. ठीक आहे, किमान 50 सदस्यांचं समर्थन आवश्यक आहे, कारण सांगायची गरज नसते. त्याचप्रमाणे संपूर्ण मंत्रिमंडळाच्या विरोध तो मांडता येतो आणि मंत्रिमंडळ लोकसभेचा विश्वास धारण करत आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी मांडला जातो. आणि संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. मंत्रिमंडळाचा राजीनामा म्हणजेच काय, सरकार कोसळतं किंवा सरकार पडतं, लक्षात घ्या. पुढे जाऊयात. आता एक संसदेचं एक महत्वाचं आहे ते म्हणजे लेमडेक अधिवेशन. आता लेमडक अधिवेशन नेमकं काय आहे ते आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी पडतो आणि जर परीक्षेमध्ये आलं तर कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. बऱ्याच जणांना थोडंसं कन्फ्युजन सुद्धा असतं. बघा, लेमडक अधिवेशन नेमकं काय आहे, तर नवीन लोकसभेच्या निवडणुकीनंतर मागील लोकसभेचे जे शेवटचे अधिवेशन होते त्याला काय म्हटलं जातं, लेमडक अधिवेशन म्हटलं जातं. काय म्हटलंय, नवीन लोकसभेच्या निवडणुकीनंतर मागील लोकसभेचं हा भाग महत्वाचा आहे. बघा, आता 18व्या लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. मग 17व्या लोकसभेच्या संसदेचं किंवा लोकसभेचं शेवटचं जे काही अधिवेशन आहे, ठीक आहे, त्यामुळे लक्षात घ्यायचंय नवीन लोकसभेच्या निवडणुकीनंतर मागील लोकसभेचं जे शेवटचं अधिवेशन होतं त्याला लेमडक अधिवेशन म्हणतात. आणि जुन्या लोकसभेचे जे सदस्य नवीन लोकसभेसाठी निवडून येऊ शकले नाहीत त्यांना काय म्हटलं जातं, लेमडक्स असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर हा भाग अत्यंत महत्वपूर्ण आहे. लेमडक कोणाला म्हटलं जातं, लेमडक्स कोणाला म्हटलं जातं, हा फरक तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. परत बघूयात आपण. नवीन लोकसभेच्या निवडणुकीनंतर मागील लोकसभेचे जे शेवटचे अधिवेशन होते त्याला लेमडक अधिवेशन म्हणतात. आणि जुन्या लोकसभेचे सदस्य, बघा, जुन्या लोकसभेचे जे सदस्य नवीन लोकसभेसाठी निवडून येऊ शकले नाहीत त्यांना काय म्हटलं जातं, लेमडक्स असं म्हटलं जातं. तर हा फरक सोपा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. पुढे जाऊयात. बघा, आता त्या ठिकाणी कधी कधी काय होतं, तर एकाच सदनामधला किंवा एका सदस्य, समजा लोकसभेतला एखादा सदस्य आहे तो काय होतो, तर त्या ठिकाणी कधी कधी राज्य विधिमंडळाच्या जे काही निवडणुका होतात, जे काही निवडणुका त्यामध्ये सुद्धा तो त्या ठिकाणी निवडून येतो. मग अशा वेळी काय होतं, कोणती ना कोणती एक जागा जी आहे त्याला सोडावी लागते. किंवा काय होतं, संसदेतल्या दोन्ही सभागृहासाठी किंवा दोन्ही सदनामध्ये तो त्या ठिकाणी सदस्य जो आहे तो निवडून येतो. मग अशा वेळी काय करावं लागतं, कोणती ना कोणती एक जागा जी आहे त्याला सोडावी लागते. मग यावर काय केलं जातं, आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे तो विचारला जातो. मग लोकप्रतिनिधी कायदा जो आहे 1951चा, त्यामध्ये नेमक्या याशी संबंधित काय तरतुदी आहेत त्या आपण त्या ठिकाणी जाणून घेऊयात. ओके,
बघा, लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार एक व्यक्ती एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचा सदस्य असू शकत नाही. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे? एक व्यक्ती एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचा सदस्य असू शकत नाही. मग बघा, काही तरतुदी महत्वाच्या आहेत. जर एक व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये निवडून आली असेल तर कोणत्या सदनात राहायचं आहे ते त्या व्यक्तीने 10 दिवसात कळवणं गरजेचं आहे. अन्यथा राज्यसभेत जागा जी आहे त्याची रिक्त होते. ठीक आहे, नाहीतर राज्यसभेची जागा जी आहे त्याची काय होते? रिक्त होते. महत्वाचं आहे. समजा या ठिकाणी नरेंद्र मोदी जे आहेत ते दोन्ही सभागृहातून त्या ठिकाणी निवडून आले असतील तर कोणत्या सदनात राहायचं आहे ते त्यांना 10 दिवसात काय करावं लागतं? कळवावं लागतं. ठीक आहे, किती? 10 दिवसात. हे दिवस महत्वाचे आहेत. 10 दिवसात कळवावं लागतं. जर कळवलं नाही तर राज्यसभेतील जागा रिक्त होते. मग बघा, जर एका सभागृहाचा विद्यमान सदस्य दुसऱ्या सभागृहात निवडून आला तर पहिल्या ग्रहाची जागा जी आहे ती त्याची रिक्त होते. ठीक आहे, एखादा जर समजा लोकसभेतून ऑलरेडी निवडून आलेला आहे मात्र पुन्हा तो राज्यसभेमधून सुद्धा निवडून आलेला आहे तर अशा वेळी काय होतं? तर त्याची लोकसभेतली जागा जी आहे ती काय होऊन जाते? रिक्त होऊन जाते. लक्षात घ्या. पुढे बघा, जर एक व्यक्ती एका ग्रहातील 2 जागावर निवडून आला तर त्या व्यक्तीने त्यापैकी एक जागा निवडावी, अन्यथा दोन्ही जागा सुद्धा काय होतात? रिक्त होतात. ठीक आहे, आपण बघितलेलं आहे की राहुल गांधी जे आहेत ते केरळमधून सुद्धा लढलेले आहेत आणि दिल्लीतले जे काही त्यांची सीट आहे, ठीक आहे, तिथून सुद्धा ते त्या ठिकाणी लढलेले आहेत. मग दोन्ही ठिकाणी ते निवडून आलेले आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे, जर एक व्यक्ती एका गृहातील 2 जागावर निवडून आली तर त्या व्यक्तीने त्यापैकी एक जागा निवडावी, अन्यथा काय होते? दोन्ही जागा त्यांच्या रिक्त होऊ शकतात. ठीक आहे, रिक्त होतातच. लक्षात घ्या. ठीक आहे, होऊ शकतात नाही, रिक्त होतील. मग पुढे बघा, जर एक व्यक्ती एकाच वेळी संसद आणि राज्य विधिमंडळाचा सदस्य म्हणून निवडून आली तर त्या व्यक्तीने 14 दिवसांच्या आत राज्य विधिमंडळातील जागेचा राजीनामा दिला नाही तर तिची संसदेतील जागा काय होते? रिक्त होते. यस, तर ही बाब महत्वाची आहे. तुम्ही निलेश लंकेंचं नाव ऐकलं असेल. ते आधी काय होते? आमदार होते. त्यांनी लोकसभेची निवडणूक लढलेली आहे. मग दोन्ही जागची निवडणूक ते काय आहेत? दोन्ही जागचे सदस्य ते त्या ठिकाणी बनलेले आहेत. त्यामुळे तुम्ही तशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. बघा, जर एक व्यक्ती एकाच वेळी संसद आणि राज्य विधिमंडळाचा सदस्य म्हणून निवडून आली, निलेश लंके आधी राज्य विधिमंडळाचे सदस्य होते, नंतर ते लोकसभेचे सदस्य झालेले आहेत. मग अशा वेळी त्या व्यक्तीनं 14 दिवसाच्या आत, किती दिवस आहेत? 14 दिवसांच्या आत राज्य विधिमंडळातील जागेचा राजीनामा दिला नाही तर काय होतं? तिची संसदेतील जागा रिक्त होते. लक्षात घ्या. ठीक आहे, तर हे बाबी ज्या आहेत त्या ठिकाणी महत्वाच्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. ओके, तर एक व्यक्ती एकाच वेळी संसदेचे दोन्ही सभागृहाचे सदस्य असू शकत नाही. हा पॉईंट सुद्धा या ठिकाणी महत्वाचा लक्षात घ्यायचा आहे. पुढे बघा, काही प्रश्न जे आहेत, प्रश्न काळ जो असतो त्या प्रश्न काळाविषयी आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये तारांकित प्रश्न आहेत, अतारांकित प्रश्न आहेत, अल्पसूचना प्रश्न आहेत, ज्यावर परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारला जातो. आता तारांकित प्रश्नांच्या बाबतीत जर आपण बघितलं, या प्रश्नांच्या सुरुवातीला काय असतं? स्टार असतं, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? तारांकित प्रश्न असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्या प्रश्नांच्या सुरुवातीलाच काय असतं? तर स्टार असतो असा, म्हणून त्यांना तारांकित प्रश्न म्हणतात. लक्षात घ्या. मग आता या प्रश्नांचं उत्तर जे आहे ते कशा पद्धतीने दिलं जातं? मौखिक किंवा तोंडी पद्धतीनं. म्हणजेच बघा, लक्षात घ्या, तारांकित प्रश्नांचं उत्तर तोंडी पद्धतीनं. मग लक्षात कसं ठेवू शकता? तर बघा, तारांकितचं ता आणि तोंडीचं ता अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता? तर हे लक्षात ठेवू शकता. तारांकित, तोंडी उत्तर जे आहे ते दिलं जातं. तर अशा पद्धतीनं तारांकितचं ता आणि तोंडीचं ता असं तुम्ही तारांकित आणि तोंडी उत्तर हे जे आहे ते लक्षात ठेवू शकता. कारण की इथं आयोग प्रश्न विचारतो. कारण की अतारांकित प्रश्नांचं उत्तर कसं दिलं जातं, तारांकित प्रश्नांचं उत्तर कसं दिलं जातं, तर या बाबी महत्वाच्या आहेत. तारांकित प्रश्नांचं उत्तर तोंडी दिलं जातं. बघा, ज्या प्रश्नातून पुरवणी प्रश्न उद्भवू शकतात असेच प्रश्न विचारण्यात सांगण्यात येतं आणि केवळ आकडेवारीची जी काही मागणी आहे किंवा निवेदन मांडण्याची मागणी जी आहे केलेले असे प्रश्न जे आहे ते तारांकित असू नये. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे? असू नये. कारण की याचे उत्तर जे आहे ते तोंडी देणं शक्य नसतं. लक्षात घ्या. कारण की आकडेवारी जर तुम्ही मागणी कराल आणि त्याचं जर तोंडी उत्तर देणं हे शक्य नसतं, त्यामुळे काय म्हटलेलं आहे? केवळ आकडेवारीची मागणी किंवा निवेदन मांडण्याची मागणी केलेली असे प्रश्न जे आहेत ते तारांकित प्रश्न असू नयेत. हे त्या ठिकाणी कटाक्ष जो आहे तो पाळावा लागतो. तर या बाबी महत्वाच्या आहेत. तारांकित प्रश्नांना पुरवणी प्रश्न उद्भवू शकतात आणि असेच प्रश्न विचारण्यास सांगण्यात येतं. त्यानंतर अतारांकित प्रश्न आपण बघूयात. अतारांकित प्रश्नाचं उत्तर मंत्र्यांमार्फत लिखित स्वरूपामध्ये प्रश्न काळाच्या शेवटी दिलं जातं.
बघा, अतारांकित प्रश्न जे आहेत, अतारांकित प्रश्नांचं उत्तर मंत्र्यामार्फत लिखित स्वरूपामध्ये प्रश्नकाळाच्या शेवटी दिलं जातं. आपण बघितलंय तारांकित प्रश्न तोंडी उत्तर होतं. अतारांकित प्रश्नांचं उत्तर कशा स्वरूपामध्ये? लिखित स्वरूपामध्ये दिलं जातं. कशा स्वरूपामध्ये? लिखित स्वरूपामध्ये. आणि उत्तरांवर पुरवणी प्रश्न विचारले जात नाहीत. तारांकित प्रश्नाच्या बाबतीत काय होतं? तर पुरवणी प्रश्न उद्भवू शकत होते. मात्र इकडे काय आहे अतारांकित प्रश्नाच्या बाबतीत? तर उत्तरांवर पुरवणी प्रश्न विचारले जात नाहीत. मग बघा, अतारांकित प्रश्नांच्या माध्यमातून काय मागणी केली जाते किंवा कशा स्वरूपाचे प्रश्न असतात? तर आकडेवारीची मागणी करणारे, दीर्घ तपशिलाचे समावेश असलेले, स्थानिक महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश असलेले, प्रशासकीय तपशिलाचा समावेश असलेले इत्यादी प्रकारचे प्रश्न सहसा अतारांकित स्वरूपाचे असतात. कारण की अतारांकित प्रश्नाच्या माध्यमातून खूप मोठी आकडेवारी असेल, दीर्घ तपशिलाचे मुद्दे असतील, ते त्या ठिकाणी द्यायचे असतात आणि त्याचं तोंडी सांगणं शक्य नसतं. त्यामुळे त्याची उत्तरं जी आहेत ती लिखित स्वरूपामध्ये कळवली जातात किंवा दिली जातात. मग महत्तम किती प्रश्न विचारू शकतात? तर 230 प्रश्न जे आहेत ते अतारांकित प्रश्न त्या ठिकाणी घेतले जाऊ शकतात. राष्ट्रपती राजवटीखाली राज्याशी संबंधित अतारांकित अतिरिक्त 25 प्रश्न जे आहेत ते या यादीमध्ये समाविष्ट केले जातात. ठीक आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की राष्ट्रपती राजवटीखाली राज्याशी संबंधित अतिरिक्त किती प्रश्न या तारांकित प्रश्नांमध्ये समावेश केले जातात? तर 25 प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये सामील केले जातात. पुढे बघा, अल्पसूचना प्रश्न आहे. बघा काय आहे हा प्रकार? तर पीठासीन अधिकाऱ्यांच्या व संबंधित मंत्र्याच्या संमतीने तातडीच्या सार्वजनिक महत्वाच्या मुद्द्याशी संबंधित प्रश्न जे आहेत ते 10 दिवसांपेक्षा कमी कालावधीची सूचना देऊन काय करता येतात? विचारता येतात. म्हणजे यालाच काय म्हटलेलं आहे? अल्पसूचना. 10 दिवसांपेक्षा कमी कालावधीची सूचना देऊन हे प्रश्न जे आहेत ते काय केले जातात? मांडले जातात. ठीक आहे. पीठासीन अधिकाऱ्याच्या आणि संबंधित मंत्र्याच्या संमतीनं तातडीच्या सार्वजनिक महत्वाच्या मुद्द्याशी संबंधित असणं गरजेचं आहे, तरच अल्पसूचना प्रश्न त्याला म्हणता येतील. ठीक आहे. उगाच उठसूट कोणत्याही मुद्द्यावरून जर तुम्ही हे अल्पसूचना प्रश्न आहेत म्हणून त्या ठिकाणी देता येतं का? तर नाही. एखादा तातडीचा मुद्दा आहे, कळीचा मुद्दा आहे, अशाच वेळी या मुद्द्याशी संबंधित 10 दिवसांपेक्षा कमी कालावधीचा सूचना देऊन काय केलं जातं? तर हे प्रश्न विचारता येतो. त्यास अल्पसूचना प्रश्न असे म्हणतात आणि असा प्रश्न विचारण्याचे योग्य कारण त्यासाठी द्यावं लागतं. कारण की तातडीने मांडायचं आहे, मग योग्य कारण सुद्धा देणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्याशिवाय ते मांडता येणार नाही. आणि अशा प्रश्नाची उत्तरं सुद्धा काय केली जातात? तोंडी स्वरूपामध्ये दिली जातात. पुढे जाऊयात बघा. आता थोडंसं संयुक्त बैठकीविषयी आपण त्या ठिकाणी जाणून घेऊयात. आता बऱ्याचदा काय होतं? तर त्या ठिकाणी एखादं विधेयक आहे, एखादं बिल जे आहे ते संसद किंवा राज्यसभा या दोघांमध्ये सुद्धा जर आपण बघितलं, त्या बिलावरून काहीतरी वाद होतो किंवा ते बिल जे आहे ते संमत होऊ शकत नाही. मग अशा वेळी काय केलं जातं? तर एक संयुक्त बैठक जी आहे ती बोलावली जाते. ठीक आहे. आता घटनेच्या कलम 108 मध्ये काय आहे? तर संयुक्त बैठकीची तरतूद आहे. आणि या संयुक्त बैठकीची तरतूद आपण कोणत्या देशाच्या घटनेतून घेतलेली आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं, लक्षात घ्या. ठीक आहे. तर कलम 108 मध्ये संयुक्त बैठकीची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही सभागृहामध्ये सामान्य किंवा वित्तीय विधेयक संमत करताना जर मतभेद निर्माण झाले, काय म्हटलेलं आहे बघा, हे महत्वपूर्ण आहे कारण की इथंच कन्फ्युजन आपलं होत असतं. काय म्हटलेलं आहे? दोन्ही सभागृहामध्ये सामान्य किंवा वित्तीय विधेयक संमत करताना जर मतभेद निर्माण होत असतील, मग आता ते मतभेद निर्माण झाल्यास ते सोडवण्यासाठी काय केलं जातं? संयुक्त बैठकीची तरतूद जी आहे ती केलेली आहे. यस. म्हणून संयुक्त बैठक जी आहे ती सामान्य विधेयक आणि वित्तीय विधेयक यांनाच काय आहे? लागू आहे. बघा, महत्वाच्या बाबी आहेत या. काय म्हटलेलं आहे? संयुक्त बैठकीची तरतूद केवळ आणि केवळ सामान्य विधेयक आणि वित्तीय विधेयक यांनाच काय आहे? तर लागू आहे. धन विधेयक असेल, घटना दुरुस्ती विधेयक असेल, यासाठी संयुक्त बैठक बोलवली जाते का? तर बोलवली जात नाही. ते विधेयक सामान्य असलं पाहिजे आणि त्याचबरोबर वित्तीय विधेयक असलं पाहिजे, तरच संयुक्त बैठक बोलवली जाऊ शकते. जर विधेयक धन विधेयक असेल किंवा घटना दुरुस्ती विधेयक असेल तर अशासाठी संयुक्त बैठक बोलवली जात नाही. मग संयुक्त बैठक बोलवतं कोण? तर राष्ट्रपती काय करत असतात? संयुक्त बैठक त्या ठिकाणी बोलवतात आणि संयुक्त बैठकीसाठी गणसंख्या एकूण सदस्य संख्येच्या 110 इतकी त्या ठिकाणी काय असणं गणपूर्ती जी आहे ती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. संयुक्त बैठकीसाठी लागणारी गणसंख्या महत्वाची आहे, कोण बोलवतं महत्वाचं आहे आणि
कोणत्या विधेयकासाठी संयुक्त बैठक बोलवली जाते ते आपण अभ्यासलेलं आहे. ठीक आहे, धन विधेयक आणि घटना दुरुस्ती विधेयकासाठी संयुक्त बैठक बोलवता येत नाही. पुढे बघा, संयुक्त बैठकीचं अध्यक्ष पद कोणाकडे असतं? आयोगाने याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, मागे जर तुम्ही PYQ काढून बघितलं तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला होता. आणि सदस्यांचं जे काही दोन्ही सदनामध्ये जर निवडून आले त्यावर सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला होता. त्यासाठी हे सगळे पॉईंट अत्यंत महत्त्वाचे आहेत. बघा, संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान लोकसभेचे अध्यक्ष त्या ठिकाणी भूषवतात, पण ते जर गैरहजर असतील, बघा काय म्हटलेलं आहे, जे काही संयुक्त बैठक होते त्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद लोकसभेचे अध्यक्ष भूषवत असतात. मात्र जर एखादी परिस्थिती अशी निर्माण झाली की लोकसभेचे अध्यक्ष गैरहजर असतील, तर मग लोकसभेचे उपाध्यक्ष काय करतात? संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद भूषवतात. मग एक अशी परिस्थिती निर्माण झाली की लोकसभेचे अध्यक्ष सुद्धा नाहीत आणि उपाध्यक्ष सुद्धा नाहीत, मग काय करायचं? तर बघा, लोकसभेच्या उपाध्यक्षांच्या गैरहजेरीमध्ये राज्यसभेचे उपाध्यक्ष जे आहेत ते काय करतात? तर या संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवू शकतात. मग अशी परिस्थिती निर्माण झाली, लोकसभेचे अध्यक्ष नाहीत, लोकसभेचे उपाध्यक्ष नाहीत आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष सुद्धा त्या ठिकाणी हजर नाहीत, हे सगळे गैरहजर आहेत, मग काय केलं जाऊ शकतं? तर बघा, राज्यसभेचे उपाध्यक्ष गैरहजर असतील तर बैठकीला उपस्थित सदस्यांनी निवडलेला कोणताही सदस्य काय होऊ शकतो? तर या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष होऊ शकतो. तर हा फरक तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. क्लिअर आहे? तर पुढे बघा, आतापर्यंत किती संयुक्त बैठका पार पडलेल्या आहेत? तर 3 संयुक्त बैठका पार पडलेल्या आहेत. मग कधी कधी प्रश्न येऊ शकतो आणि विचारलेला सुद्धा आहे. तर बघा, हुंडा प्रतिबंधक विधेयक 1960 साली आपल्याला हे संयुक्त बैठक पाहायला मिळते. बँकिंग सेवा जो काही आयोग आहे त्याच्याशी संबंधित एक विधेयक होतं, त्यावेळेस 1977 मध्ये एक संयुक्त बैठक पार पडलेली होती. आणि तिसऱ्यांदा जर आपण बघितलं 2002 साली दहशतवाद प्रतिबंधक विधेयकाबाबत 2002 साली सुद्धा काय झालं होतं? तर एक संयुक्त बैठक जी आहे ती पार पडलेली आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, तर या महत्वाच्या बाबी जर आपण बघितल्या तर काय झालं होतं? तर संयुक्त बैठक जी आहे ती पार पडलेली आपल्याला सांगता येते. क्लिअर आहे एवढा मोठा मुद्दा? जर समजत असेल, जर कळत असेल तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ खाली कमेंट सुद्धा करायचं आहे की लेक्चर तुम्हाला आवडलं का नाही ते. ठीक आहे, कसं वाटलं लेक्चर ते सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये कळवायचं आहे. यानंतर बघा, संसदेशी संबंधित काही महत्त्वपूर्ण समित्या आपण अभ्यासणार आहोत, ज्यावर परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत. यामध्ये बघा, या समिती, आता एक समिती आहे लोक अंदाज समिती. ठीक आहे, लोक अंदाज समिती आहे, लोकलेखा समिती आहे, अशा काही समित्या आहेत. महत्त्वपूर्ण 3 समित्या आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत, ज्या की महत्त्वाच्या आहेत. तशा तर संसदीय समित्या खूप साऱ्या आहेत. ठीक आहे, त्याचं काम सुद्धा वेगवेगळं आहे, मात्र ज्या काही महत्त्वपूर्ण आहेत त्या 3 समित्या आपण या ठिकाणी कव्हर करूयात. 1 मिनिट वेट करायचंय फक्त, थोडंसं पाणी घेतो. ओके. बघा, लोक अंदाज समिती आहे, याच समितीला प्राकलन समिती म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, कोणती समिती आहे? लोक अंदाज समितीला प्राकलन समिती म्हणून सुद्धा ओळखलं जातं. लोक अंदाज समितीची स्थापना कधी झाली? तर 1950 साली. बघा, जॉन मताई हे त्यावेळेसचे वित्तमंत्री होते, तत्कालीन वित्तमंत्री होते. त्यांनी एक शिफारस केली होती आणि त्या शिफारशीनुसार या लोक अंदाज समितीची स्थापना 1950 मध्ये झालेली आहे. ठीक आहे, सदस्य कोण कोण या समितीमध्ये असतं, कोणते कोणत्या सभागृहातले सदस्य असतात? बघा, सुरुवातीला ज्यावेळेस लोक अंदाज समितीची स्थापना झाली होती त्यावेळेस याच्यामध्ये 25 सदस्य होते. 1956 पासून सदस्य संख्या किती आहे? 30 इतकी आपल्याला पाहायला मिळते. सदस्य फक्त काय असतात? लोकसभेतून निवडून दिले जातात. आता महत्वाचे पॉइंट काय आहेत? कोणती समितीने शिफारस केली होती? स्थापना कधी झाली होती? हे पॉइंट महत्वाचे आहे. ठीक आहे, 1950 मध्ये स्थापना, जॉन मताई यांच्या शिफारशीनुसार स्थापना झाली आणि सुरुवातीला किती होते? 25 सदस्य होते. मात्र 1956 पासून किती? 30 सदस्य याच्यामध्ये होते आणि 30च्या 30 सदस्य कुठले असतात? लोकसभेतून जातात, राज्यसभेतून जात नाहीत. पुढे बघा, कार्यकाळ किती वर्षाचा आहे? 1 वर्षाचा कार्यकाळ आहे. निवडणूक कशा पद्धतीने होते? आता 30 सदस्य जातात, मात्र या 30 सदस्यांची निवडणूक कशी आहे? तर बघा, एक अप्रत्यक्षपणे निवडणूक होते. एकल संक्रमणीय मतदार प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे काय केलं जातं? हे सदस्य निवडून दिले जातात.
मग काम काय आहे यांचं, तर अर्थसंकल्पीय खर्चाच्या अंदाजाची तपासणी करून सार्वजनिक खर्चामध्ये काटकसर करण्याचं काम जे आहे ते कोणाचं आहे, तर या लोक अंदाज समितीचं आहे. ठीक आहे, लोक अंदाज समितीचं काम काय आहे, अर्थसंकल्पीय खर्चाच्या अंदाजाची तपासणी करून सार्वजनिक खर्चामध्ये काटकसर करणं. मग आता मंत्र्यांना याच्यामध्ये सदस्यत्व भेटतं का, तर मंत्री सदस्य होऊ शकत नाहीत. ठीक आहे, तिन्ही समित्यांचे मंत्री सदस्य होऊ शकत नाहीत. मग बघा, लोकसभेचे अध्यक्ष सदस्यांमधून एकाची नेमणूक समितीचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी करतात आणि नेहमी तो सरकारी पक्षातला असतो. हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, बघा, लोकसभेचे अध्यक्ष काय करतात, तर सदस्यांमधून एकाची नेमणूक समितीचे अध्यक्ष म्हणून करतात आणि तो अध्यक्ष नेहमी सरकारी किंवा सत्ताधारी पक्षातला असतो. यानंतर बघा, लोकलेखा समिती आहे, स्थापना आहे कधी, 1921 ची. 1919 चा कायदा आलेला होता आणि त्या 1919च्या कायद्यानुसार 1921 मध्ये लोकलेखा समितीची स्थापना जी आहे ती करण्यात आली होती. ठीक आहे, रचना कशी आहे, 22 सदस्य याच्यामध्ये असतात. कार्यकाळ किती वर्षाचा आहे, 1 वर्षाचा आहे. या 22 सदस्यांपैकी 15 सदस्य लोकसभेतले, तर 7 सदस्य कुठले असतात, राज्यसभेमधून त्या ठिकाणी नाम निर्देशित केले जातात. ठीक आहे, तर या बाबी महत्वाच्या आहेत. 22 सदस्य या समितीमध्ये आहेत. 22 सदस्यांपैकी 15 सदस्य जे आहेत ते कुठले आहेत, लोकसभेतले आहेत आणि 7 सदस्य जे आहेत ते कुठले आहेत, राज्यसभेतले आहेत. पुढे बघा, मंत्री समितीचा सदस्य बनू शकतो का, मंत्री समितीचा सदस्य बनू शकत नाही. पुढे बघा, लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांमधून एकाची नेमणूक समितीचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी लोकसभेच्या अध्यक्षामार्फत केली जाते. मग आता 1967-68 मध्ये पहिल्यांदा काय झालं होतं, विरोधी पक्षातील व्यक्तीची नेमणूक काय करण्यात आली होती, अध्यक्ष म्हणून करण्यात आली होती. त्याआधी तो जो आहे तो सत्ताधारी पक्षातला असायचा. मात्र 1967-68 मध्ये पहिल्यांदाच असं झालं होतं की एखाद्या विरोधी पक्षातल्या व्यक्तीला काय करण्यात आलं होतं, या समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं. मग ते कोण पहिले अध्यक्ष होते विरोधी पक्षाचे, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, मग आता या समितीचं काम काय आहे, तर भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांचा जो काही वार्षिक लेखा परीक्षणाचा अहवाल आहे, त्या अहवालाची ते काय करतात, तर तपासणी करतात. नावातच आहे लोक लेखा समिती. ठीक आहे, मग काय करते हे, तर लेखा परीक्षणाचं काम करते. ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. मग लोकलेखा समितीला भारताचे महालेखा परीक्षक मदत करतात, म्हणून त्यांना लोकलेखा समितीचे कान, डोळे तसेच मित्र आणि मार्गदर्शक तत्वज्ञ असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं. बघा, इकडे आयोगानं बऱ्याचदा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. लोकलेखा समितीला भारताचे महालेखा परीक्षक काय करतात, मदत करतात, म्हणून त्यांना लोकलेखा समितीचा कान, डोळा तसेच मित्र, मार्गदर्शक, तत्वज्ञ असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं. पुढे आहे एक महत्वाची सार्वजनिक उपक्रम समिती आहे. स्थापना झाली होती 1964 मध्ये. कृष्ण मेनन समितीनं काय केलं होतं, याची शिफारस केली होती आणि त्यानुसार सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना इथं करण्यात आलेली आहे. आता सदस्य जर आपण बघितले, 1964 पर्यंत 15 सदस्य याच्यामध्ये होते. लोकसभेतले 10 सदस्य आणि राज्यसभेतले 5 सदस्य होते. मात्र 1974 पासून यामध्ये सदस्यसंख्या जी आहे ती 22 इतकी आपल्याला सांगता येते. 15 सदस्य लोकसभेतून आणि 7 सदस्य राज्यसभेतून आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, तर हा फरक लक्षात घ्या. कार्यकाळ आहे 1 वर्षाचा. मंत्री सदस्य बनू शकत नाही. तिन्ही समित्यामध्ये मंत्र्यांना सदस्य बनता येत नाही. पुढे चला, लोकसभेतून निवडून आलेल्या सदस्यांमधून एकाची नेमणूक समितीचे अध्यक्ष म्हणून लोकसभेच्या अध्यक्षांमार्फत निवड केली जाते. कार्य काय आहे, तर सार्वजनिक उपक्रमांचा अहवाल तपासणं, सार्वजनिक उपक्रमांवरील महालेखा परीक्षकांचा अहवाल तपासणं, तर हे कामं जे आहे ती त्यांची आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे जे काही महत्त्वपूर्ण बाबी होत्या त्या आपण कव्हर केलेल्या आहेत. ठीक आहे, जर लेक्चर खरंच आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही काय करा, तर कमेंट करायची आहे. त्याचप्रमाणे लाईक शेअर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. थोडंसं बॅचेस बद्दल पुन्हा आलेलं आहे. तर राज्यसेवा विजयश्री बॅच आपल्याकडे सुरू आहे, रेकॉर्डेड बॅच आहे. ठीक आहे, जो स्कोर आहे तुमचा निश्चितच वाढेल. चालू घडामोडीसाठी सुद्धा आपल्याकडे नोट्स उपलब्ध आहे. फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला हे नोट्स आपल्या ॲप्लिकेशनमधून त्या ठिकाणी मिळू शकतात. राज्यसेवा फाउंडेशन बॅच आहे. स्पेशल एनसीईआरटी बॅच सुद्धा आपल्याकडे सुरू आहे. कंबाईनची सुद्धा बॅच आपल्याकडे सुरू आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला हे सगळं कुठं भेटेल, तर अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे, ते इन्स्टॉल करा. त्यावर तुम्हाला ह्या बॅचेस मिळून जातील. ठीक आहे, तर थांबूयात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.